जय श्री गणेशाय नमः। अविघ्नमस्तु। आई कुलस्वामिनी माते की जय। जय श्री गुरुदत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय। निशंक होई रे मना, निर्भय होई रे मना, प्रचंड स्वामी बळ पाठीशी, नित्य आहे रे मना, नित्य आहे रे मना। श्री स्वामी समर्थ महाराज। नमस्कार स्वामी भक्त हो, श्री स्वामी समर्थ। मी सुनीता राजपूत आपल्या स्वामीओम चॅनलमध्ये सगळ्यांचे स्वागत करत आहे। मागे सोनलताईंनी एक आपण व्हिडिओ टाकला होता सोनलताईंचा, त्या आज स्वामी प्रकट दिनापासून एक स्वामींच्या वेगवेगळ्या कथा आपल्याला सांगणार आहे। आणि हे आपल्याला कुठलेही ग्रंथ वाचायला जमत नाही, तर स्वामी राजा नावाचा जो ग्रंथ आहे त्याच्यातल्या कथा सोनलताई स्पेशल आपल्यासाठी घेऊन येत आहेत। तर कृपया ह्या कथा सगळ्यांनी ऐका आणि स्वामी राजा ग्रंथाचं पारायण केल्यासारखं होईल, याचा लाभ सगळ्यांनी घ्या। श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ। श्री स्वामी राजा। चोळप्पाच्या दारावर थाप पडली। आतून त्याने विचारले, कोण? मैं अहमद अली खां, दरवाजा खोलो। चोळप्पा किंचित गडबडला। हा सरकारी माणूस माझ्या दारात का? त्याची पत्नी म्हणाली, कोण आहे हो? अगं रिसालदार आहे, पाहतो त्याचे काय काम आहे ते। चोळप्पाने साशंकतेने दार उघडले। त्याची नजर खालीच होती। त्याला प्रथम दारात दिसली ती लांबसडक निमुळती बोटे असलेली गोरीपान पावले किंचित धुळीने माखली होती। जणू कर्पूर गौर शंकराने अंगाला उदी लावावी तशी। पावलांवर खिळलेली नजर त्याने थोडी वर उचलली। तो त्याला आश्चर्य दिसले। उभ्या असलेल्या इसमाच्या गुडघ्यापर्यंत त्याच्या हाताचे पंजे आहेत। हा अजानुबाहू कोण? प्रभू रामचंद्र अजानुबाहू होते असे ऐकिवात आहे, पण प्रत्यक्ष असा माणूस कधीच पाहिला नव्हता। असा माणूस असू शकतो त्याची खात्री नव्हती। चोळप्पाचा संभ्रमित झालेला चेहरा पाहून अहमद अली खां म्हणाला, अप्पा, तुमच्याकडे अतिथी आणला आहे। तुम्ही हिंदू लोक अतिथीला अल्ला मानता ना? कोशातून बाहेर पडून सावध झालेल्या चोळप्पांच्या लक्षात आले की पलीकडं रिसालदार उभा आहे। रिसालदार पुढे बोलत होता, अप्पा, हा अवलिया दिसतो, शिवाय गेले 3 दिवस हा उपाशी आहे। भुकेल्याला भोजन देण्यात अधिक पुण्य आहे ना, म्हणून मुद्दाम येथे घेऊन आलो। आता चोळप्पाने त्या अतिथीच्या मुखाकडे पाहिले व तो आश्चर्यचकित झाला। गौरवर्णाचा उत्फुल्ल चेहरा, भव्य कपाळ, सरळ नासिका, किंचित मोठे असलेले कान, अर्धोन्मीलित नेत्र, सारे कसे शुभ्रप्रद, नजर खिळवून ठेवणारे होते। त्या पुण्यवान पुरुषाकडे पाहत असता चोळप्पाचे देहभान हरपले। अहमद अली खान म्हणत होता, हा हिंदू संन्याशी दिसतो, मी त्याला खायला घालून कसा बाटवू, म्हणून इथे आणला। चोळप्पा काहीच बोलत नाही असे पाहून खां म्हणाला, अप्पा, हा अवलिया गावाबाहेरच्या खंडोबाच्या मंदिरातून येऊन निशाण ठेवण्याची जागा, जे फाटक, तेथे 3 दिवसांपासून बसला आहे। हा कोण, कुठला, कुठे जाणार, काहीही सांगत नाही। बहरा है या गुंगा, कुछ मालूम नहीं। ते अतिथी पुटपुटू लागले, येळकोट येळकोट जय मल्हार, येळकोट येळकोट जय मल्हार। अरेच्चा, हा तर साफ बोलतो आहे, ये गुंगा नहीं। चोळप्पा नम्रपणे म्हणाला,
ही माध्यान्नीची वेळ. त्यावेळी आपली सावलीसुद्धा आपल्या पायाखाली येते, ती दूर जात नाही. तर मग मी गृहस्थाश्रमी दारी आलेल्या अतिथीला कसा दूर करीन? अतिथी देवा, आपण आधी आंघोळ करावी, जेवण तयार आहे. मागल्या अंगणात आल्यावर नेसूचे हातभर वस्त्र, जे त्या रिसालदारानेच त्यांना गुंडाळले होते, ते त्याने फरकन ओढले व विवस्त्रपणे तेथील न्हाणीच्या दगडावर ते बसले. चुलीवरचे गरम पाण्याचे तपेले घंगाळात ओतायला आलेल्या येसूबाईने संकोचाने मान वळवली. चोळप्पा आडोशाला उभे राहिले व म्हणाले, मी विसन घालतो, तू आत जा. त्या अतिथीजवळ घंगाळ ठेवूनसुद्धा ते आंघोळ करीनात. तेव्हा चोळप्पाने त्यांच्या अंगावर पाणी घालायला सुरुवात केली. त्यांच्या पाठीवर हात फिरवताना झालेला त्यांचा स्पर्श काही अनोखा होता, मनाची वेगळी स्पंदनं करणारा होता. त्यांच्या अंगाला अनामिक परिमल आहे, तो आपल्याला धुंद करतो आहे, असा चोळप्पाला भास झाला. त्यांनी बायकोला हाक मारली व म्हणाले, मी त्यांचे हातपाय चोळतो, तू पाठ चोळ. अगं, हे आपल्या बापासारखे आहेत, त्यांचा संकोच करू नकोस. त्या स्नानविधीच्या वेळी घमघमाट अनुभवणाऱ्या येसूला वाटले, नामदेवाच्या ऐवजी प्रत्यक्ष पांडुरंग दीपवाळीच्या वेळी स्नानासाठी दामाशेटींकडे नामदेवाचे रूप घेऊन आला होता, असे कथेकरी बुवा सांगतात. त्या नामदेवरूपी पंढरीनाथाला आंघोळ घालताना गोनाईला म्हणजे नामदेवांच्या आईला असेच अलौकिक सुख वाटले असेल, नाही का? ती पाठ चोळता चोळता म्हणाली, पाहुणे, तुम्ही कधी पंढरपूरला गेला होतात का? तो अतिथी पुटपुटू लागला, पुंडलिक वरदे, हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम असे म्हणून तो विठून उभा राहिला व वारकऱ्यांच्या आवेशात जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी असे म्हणत नाचू लागला. त्याला कसा तरी आवरून त्या दगडावर बसविला व चोळप्पा म्हणाले, पासनात माझा पंचा बांधून ठेवला आहे, तो आण. आज या अतिथीला नुसते अन्नदान नव्हे तर वस्त्रदानही करायला हवे. भक्त हो, स्वामी राजा ग्रंथातील ही पहिली कथा तुम्हाला कशी वाटली ती कमेंटमध्ये नक्की सांगा आणि इथून रोजच्या कथा तुम्ही ऐकत जा. श्री स्वामी समर्थ म्हणजे तुमचं पारायण स्वामी राजा ग्रंथाचं नक्कीच पूर्ण होईल. ह्या माध्यमातून श्री स्वामी समर्थ.